शक्तीपीठ महामार्ग शेतकरी होऊ देणार नाहीत. आमदार जयंत पाटील गरज नसताना रस्ता कशासाठी? रस्त्याची खरंच गरज आहे का? हे न पाहता राज्य शासन शक्तीपीठ महामार्ग करण्याच्या मागे लागले आहे. वाळवा तालुक्यातील जमीन माळरान नाही, ती पिकाऊ आहे. तरीसुद्धा इथून नवीन रेखांकन काढले आहे. शेतकरी तो होऊ देणार नाहीत असा इशारा आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत दिला आहे. गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाचे सांगली जिल्ह्यातील रेखांकन बदलत आहोत अशी घोषणा केली होती. रेखांकन जाहीर करू तेव्हा जयंतराव त्याचे स्वागत करतील असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. वास्तविक अधिवेशनात जयंतरावांनी शक्तीपीठावरून सरकारला धारेवर धरले. जयंत पाटील यांनी म्हटले की मुख्यमंत्री सांगत होते की शक्तीपीठ महामार्गाला कुणाचाच विरोध नाही, सगळ्या जिल्ह्यातून लोक येत आहेत, शक्तीपीठ आमच्या भागातून न्या अशी निवेदनं देत आहेत. जर ते खरे होते तर मग शक्तीपीठचे रेखांकन कशासाठी बदलले याचे उत्तर द्या. मी विरोधी बाकावर आहे. आता माझ्या मतदारसंघातच हा महामार्ग घातला आहे. आमच्याकडे मोठे तीर्थक्षेत्र वगैरे नाही. आमच्या मतदारसंघातील शेतजमीन द्यायला शेतकऱ्यांचा विरोध असेल. दुसऱ्या बाजूनं ते आमच्या मागे लागलाय तुम्ही ते शक्तीपीठ महामार्ग मी इकडच्या बाजूला बसलोय म्हणून माझ्या मतदारसंघातच घातला आहे. आता ती अलाइनमेंट बदलली आणि शक्तीपीठ महामार्ग माझ्या मतदारसंघातूनच घातलेला आहे. आणि आता मतदारसंघात आणि जिल्ह्यात सगळीकडं आंदोलनं सुरू झालेत. पूर्वी जो शक्तीपीठ महामार्ग होता त्यात मुख्यमंत्री म्हणायचे लोकांनी आमचं मान्य केले, लोक येऊनच मला निवेदन देत आहेत तुम्ही आमच्याकडे करा म्हणून. मग त्याची अलाइनमेंट का बदलली? आणि आमच्यात काय, आमच्याकडे काही तीर्थस्थान वगैरे असं काय मोठं नाही आहे. अहो आमच्या एकदम मतदारसंघात आलं असं करू नका. आमची शक्ती नाही वाढली तर चालेल, आम्ही शरण येतो. पण लोकांच्या जमिनी पिकण्या म्हणजे 1 इंच माझ्याकडे ड्राय लँड नाही आहे. सगळी पानसळ केली आम्ही सगळ्यांनी. पण ती जमीन आता जर तुम्ही घ्यायला लागला तर अवघड आहे. मी या ठिकाणी आणखीन एक मुद्दा मांडतो आणि माझं ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.